ते ज्ञान दतो ज्ञान राजा सुपात्र तया ठरिता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर पश्चिमेस वाहे गोदावरी गंगा पवित्र अशा ठिकाणी कोण योगी ब्रह्मचारी मिळाला। नमस्कार माझा सुरगंगा गिरीला तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिन नमो नारायण गिरी प्रब्रह्म स्वरूपम कुंडलीकवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु गंगागिरी महाराज ब्रह्मलीन नारायण महाराज राष्ट्र संत जनार्दन स्वामी महाराज की सद्गुरुनाथ भगवान की जय। राम कृष्ण रूप पाहता लोचन
सांगे गिरजे पती शिव सांगे गिरजे पती शिव सांगे गिरजे पती राम नामे उत्तम गती राम नामे उत्तम गती राम नामे उत्तम गती राम नामे उत्तम गती असो पावन होय कुळ नामे पावन होय कुळ नामे पावन होय कुळ नामे पावन होय कुळ नाम साराचे पैसार नाम साराचे पैसार सिंधू तले पार गिरजे प्रती शिव सांगे गिरजे प्रती राम नामे उत्तम गती आस्वाधम चांडाळ नामे पावन होय कुळ नाम साराचे पैसार भव सिंधू उतरे पार
आस्वाधम चांडाळ नामे पावन होय कुळ नाम श्रेष्ठाचे पैश्रेष्ठ नाम श्रेष्ठाचे पैश्रेष्ठ एका जनार्दनी वरिष्ठ आस्वाधम चांडाळ नामे पावन होय कुळ पांडुरंगा करू दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कर जोडितो कथे वरं पुंडरीकाय दातुं निन्द्रै समागततिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कैलासराना शिवचन्द्रमौळी इन्द्रमाथा मुकुटेधराळी कारण्यसिन्धो भवदुःखहारी तुझवीन शंभो मजको नतारी मस्तक हे पाया नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रविनाशाय श्रीकृष्णाय नमः। नमिला गणपती
जगद्गुरु शिव सांगी गिरजे प्रती राम नामे उत्तम गती असो अधम चांडाळ नामे पावन होय कुळ शिव भोळा चक्र कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजय भद्र ध्रुवा नित्यरमतिरममा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति शरण शरण हानु शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. रामनामाचं महत्व सांगणार आहे. कारण उद्या बाबाचं प्रगटीकरण आहे ना. उद्या फार मोठा पर्व काळी. रामनामाचं महत्व म्हणजेच रामाचं महत्व. आणि सांगणारे सामान्य नाही, आपले शेजारी त्यांच्या दरबारात आहे आपण. भगवान भोले बाबा सांगतात, महत्व सांगतात रामनामाचं. आणि कार्यक्रमी सुरकणे कंपनीच्या काय नाव पाहुण्यांचं, बाबासाहेब पंढरीनाथ तुरकणे, विभक्तीपरायण बाबासाहेब पंढरीनाथ तुरकणे यांच्या वस्तीवर हा सतसंगाचा योग आहे. फार मोठा पर्व काळ आहे नाही का.
कालच इतक्या दिंड्या होत्या पार शिर्डीपासून बायपासपासून तर इथपर्यंत सगळ्या दिंड्याच. तर आज किती गर्दी असतं पर्व काळात. उद्या पर्व काळे आपल्याला इथं बसून पर्व काळाला सेवा घडते याच्यापेक्षा अजून काय बाकी. भगवान भोले बाबाच्या दरबारामध्ये सत्संग घडतोय आणि हीच भगवंताची सेवा आहे. म्हणून त्यांच्या अंतःकरणामध्ये हरिभक्त परायण अलकाताई. बाहेर तर आपण कार्यक्रम ऐकतोच पण आपल्या घरी कार्यक्रम झाल्यानंतर तो यज्ञ होत असतो महाराज. देणे को अन्नदान, लेणे को हरिनाम, करणे को लीनता, डुबणे को अभिमान. फार समाधान होत असतं सत्संगाना. हरिकथा आहे ती. हरिकथा भोजन म्हणलंय तुकाराम महाराजांनी तिला. कोणतं भोजन? भूक लागती हरिकथा भोजन. करू आपण सद्गुरूंच्या कृपेनं थोड्या वेळ सेवा. रंगा येई हो येई रंगा शिव भगवान विष्णू तसा भेद नाही. वास्तव भेद नाही. एक एकाचे हृदय गुढी साखरेच्या त्यांना एकामेकाशिवाय जमत नाही. अज्ञानामुळे भेद येतो. आपलं अज्ञानी म्हणून आपल्याला असं वेगळं वाटतं. भगवान शंकराची उपासना वेगळी, भगवान विष्णूची उपासना वेगळी, पांडुरंग वेगळा, आई वेगळी. आपल्याला हे वेगवेगळं का वाटतं? अज्ञानामुळं वाटतं वेगळं. पण अज्ञान गेल्यानंतर हे एक तत्व आहे. कशा करता अवतारी? सबका मालिक एक. त्याच्याकरता अवतार आहे ना स्पेशल. मालिक म्हणजे आत्मा, पांडुरंग, हेच तत्व आम्ही नाही का. म्हणून हे एक तत्व कळण्याकरता संत येत असतात. आणि एक तत्व कळाला का भेद नष्ट होतो महाराज. सोबऱ्याने किती छाती ठोकून सांगितलं. विष्णू मय जग वैष्णवांचा तत्वी नाम दृढधर मना हरिसी शास्त्रांना सांगितले कोण 36 मध्ये कोण काय हे समजण्याकरता आहे. भाकर एकच आहे. 4 भाग केले का मन बुद्धी चित्त अहंकार हे समजण्याकरता आहे. पण मूळ तत्व एक आहे. मूळ भगवान परमा एक तत्व आहे. 17 तत्व नाही आहे. एक तत्व आहे. एक तत्व नाम दृढ धरी मना हरीशी करुणा येईल तुझी. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. वेदा वेदा ब्रह्मा
हा भेद घालवण्याकरता नरहरी महाराजांकरता देवाला लीला करावं लागली ना हो. किती मोठी लीला त्यांच्या जीवनामध्ये आपलं चरित्र माहिती आहे ना सगळ्यांना. नरहरी सोनार उपासक भगवान शंकराचे राहायला पंढरपूरमध्ये आणि पांडुरंगाच्या दर्शनाला नाही. आणि त्या बाबानं डोक्यावर घेतलंय. पांडुरंगाच्या डोक्यावर काय आहे? पिंड आहे ना. आणि तो बाबा चरणी चेहर जे वंदी शोळ पाणी त्याला तर कीर्तन जास्त आवडत आहे. म्हणून भेद नाहीये. विष्णुमय जगे सगळं नाही का. जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्याशी नाही. वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्री देव तयारीने ठावरिता कोठे. अरे कुठं देव नाहीये. तत्व कळायला पाहिजे. ते तत्व सांगण्याचं काम संत करतात महाराज. संतांचं काय प्रयोजन असतं? एवढंच एक प्रयोजन असतं का ह्या जगतामध्ये जो भेद आहे हा भेद नष्ट व्हावा. नामदेवरायांना सुद्धा भेद नष्ट झाल्यावरती म्हणतात ना, लाजले गे माया तिकडे चतुर्भुज भगवंतच भरलाय सगळा. जिकडे पावा तिकडे भगवान परमात्माच नटलाय. देव नटला नाना परी भरोनी उरला माऊली म्हणता अनंत रूपी अनंत देवांचा देव. हा कोण आहे देवांचा देव? नुसता देव म्हणलंय का? अवताराच्या राशी तो हा शंख चक्र गदा बळिया माथा पंढरीराव तो या देवांचाही देव. म्हणजे देखील हा देखील माय देवांचा देव. म्हणजे संतांच्या ठिकाणी भेद नाही महाराज. मूळ भगवान परमात्मा जो आहे त्याचं भजन भगवान शिवशंकर करतोय. भगवान शंकर त्याचं भजन करतो आणि तो याचं भजन करतोय महाराज. भजन करी महादेवा फोटो पहा. डोळे उघडीच नाही कधी. आहे का कुठे उघडे डोळे? कायम डोळे झाले कायम. आई साहेबांनी विचारलं एकदा तुम्ही भजन तरी कोणाचं करत्या? सगळं जग तुमचं भजन करताना सब देवन का बाबा भोले बाबा. मी सगळ्यात मोठा बाबा ना सगळ्यांच्या अगोदर. सांगता येईन का अवतार कोणला त्यात? काही सांगता येणार नाही. कुठं कोणत्याच पुराणात सापडणार नाही. आधी देव म्हणलंय नाही का. हे मूळ तत्व आहे ते. आणि मग आई साहेबांनी विचारलं चिरसिंधूच्या परिसरी
शक्तीच्या कर्ण पोहरी नेनो पै काहीतरी पोराची सांगितले जी स्वतः ज्यावेळी गुरु परंपरा सांगितली माऊलीनं आपल्यावाली ज्ञानेश्वरीच्या शेवटी पसायदानाच्या अगोदर त्यावेळी ती सगळी परंपरा सांगावं लागली ना. बोधाचा हा संसार माझ्याकडे आलाय म्हणले आदिनाथ गुरु कोण जसाचे तसा. मग आई साहेबांनी विचारलं तुम्ही चिंतन कोणाचं करतात? भजन करी महादेव. भगवान परमात्मा म्हणले मी भगवंताचं भजन करतो. म्हणले मग सांगा ना मला हवी ते भजन करायचं. गुरुगीतेमध्ये काय भारी विषय. तुम्ही जपता जो मंत्र तो मज देवाजी पवित्र. गुरुगीता म्हणजे काय मूळ आहे अध्यात्माचं मूळ आहे. गुरुगीता म्हणजे भगवान शंकराचा आणि पार्वती मातेचा संवाद. विठ्ठला विठ्ठला श्रीकृष्णाची अर्जुनाचा तिचं नाव भगवत गीता. अष्टवक्रानं उपदेश केला अष्टवक्र गीता. गोरक्षानं उपदेश केला गोरक्ष गीता. अशा किती गीता आहे पण प्रसिद्ध झाली भगवत गीता. सौमुखी आपण सांगितो श्री विष्णू गीता हा प्रश्न अर्जुनाशी. जे संवाद आहे दोघांचा संवाद आहे. मग ते गुरुगीतेमध्ये फार भारी विषय फारच भारी विषय. आणि बाबाजींच्या मुखात त्या विधीमध्ये त्याचे काही हे अजून तुम्ही विधी म्हणतात ना पाठी गुरुगीतेमध्ये जे काही वाक्य आहे ते गुरुगीतेची संस्कृती ती गुरुगीता नाही का. पण काही महात्म्याने ती पुन्हा प्राकृतात आणली म्हणून आपल्याला थोडीफार कळती संतांनी ते आपल्याला सोपं केलं नाही का. म्हणून गुरुगीतेमध्ये सगळा हाच विषय नाही का. मग भगवान परमात्मा हे ज्ञान पार्वती मातेला सांगतात. पार्वती मातेला सांगितल्यानंतर मग तिथं समाधी लागली लगेच आई साहेबांना. आणि आई साहेबांना विचारलं तुला मी जे सांगितलं तुझ्या स्मरणात राहिलं का? त्यांना तर लागली समाधी. आणि खालून हुंकार आला ना. तो बाबा होतात ना मच्छिंद्र त्या पाण्यामध्ये मच्छीच्या पोटामध्ये कवी नारायणाचा अवतार. म्हणजे पाहती परंपरा ती पुढं जशी ते तशी माऊलीपर्यंत आली. विठ्ठला चिंतन करतात आणि रामपूजन करतोय भगवान शंकराचं. रामेश्वरला आले नाही मंडळी सगळी. ज्या वेळेस या बाबाचा नियम होता भगवान शंकराची पूजा केल्याशिवाय पाण्याला स्पर्श करायचा नाही. नियम होता ना. काहीतरी नीतीने पाहिजे ना आपल्याला. आपल्याकडे काय पाणी गायचं काय नाही. एखाद्या दिवशी लय काम असलं आपली देवपूजा पण सोपा आहे. नित्य नियम नामी ते प्राणी नामस्मरण नाही ना चुकायचं महाराज. नामस्मरण केलं तर नित्य नियम टिकन आपल्याला. पण नामस्मरणाला काही विधी लागतो का? काळ वेळ लागतो का? काही विधी विधान काहीच ठेवलं नाही. काळ वेळ नाम उच्चारित सर्व काळ अखंड भगवंताचं चिंतन करावं महाराज. म्हणून रामेश्वरला हे सगळे मंडळी आलेले. मग रामेश्वरला आल्यानंतर भगवान शंकराचं पूजन करायचं. पण शिवलिंग कुठे? शिवलिंग नाही ना. मग शिवलिंग तर पाहिजे ना. हनुमंतरायला थोडं हेच झालं होतं. देवाच्या लक्षात आलं याचं ऑपरेशनच करावं लागेल म्हणले. असं आहे तिळ मात्र जरी होय अभिमान निरू पर्वता समान. देव सगळं सहन करतो पण अभिमान सहन करत नाही महाराज. कोणाला सोडेल नाही देवाना. म्हणले मारुती राय मग तू काशीला जाऊन शिवलिंग घेऊन ये म्हणले. आता हा बाबा तर काहीच करणार नाही म्हणले. आणि हा जेवल्याशिवाय आम्हाला कसं काय जेवता येईल. एवढी बाकीचे होते ना. आता जगाचा मालकच जर काही घेत नाही तर मग काय. हनुमंतराय म्हणजे त्याला काही टाइम लागत. पवनपुत्र आहे नाही का हनुमंतराय. मग लगेच गेले काशीला. गेल्यानंतर तिथं ते वातावरण पाहिलं आणि ते काशीचं वाराणसीचं वातावरण पाहिल्यानंतर रमले ना तिथं. रमल्यानंतर मग उशीर झाला. इकडे सगळे तळमळायला लागले वानर सगळे. कोणाला चक्कर यायला लागली तर कोणाला काय तर कोणाला काय तर कोणाला काय. आणि म्हणले आता काहीतरी उपाय काढा. हे बाबा रमला तिकडंच म्हणले. आणि मग वाळूचं लिंग बनवलं तिथं. वाळूचं लिंग कसं करतात तशी पूजा करणार नाही. आणि पूजा झाल्याशिवाय हा काही बाबा घेणार नाही. हा घेणार नाही तर मग आपल्याला उपाशी राहावं लागेल. सगळ्यांनी आग्रह केला वाळूचं शिवलिंग करा म्हणे पूजन करा. तो येईन तेव्हा पाहू म्हणले आपण. आणि मग वाळीचं शिवलिंग केलं. रामपूजी सदाशिव सगळी पूजा वगैरे झाली. पूजा झाली प्रसाद घ्यायचा तर हा बाबा आला तिकून काशीवरून लिंग.
तिकडे पाहिलं तर पूजा सगळी झालेली, त्याला तर लय राग आला. एवढं मला तुम्ही कायला करायला लावलं म्हणले, मग आणि तुम्ही थांबले का नाही म्हणले. मला पुढं पाठवलं म्हणले पार काशीला शिवलिंग आणायला, आणि मला येऊस तर तुम्ही हे सगळं पूजा बिजा आवरून हे केले. त्याला तापला गडी तो. म्हणलं प्रभू म्हणले असं करतो आता, आम्ही जे बनवले हे बाजूला उचलून टाकून तो याची स्थापना करू, तुला मोठेपणा देऊ बाबा. आमचं काय म्हणणं नाही ना. आणि परत पूजा करून मग जेवण करू. आणि मग हनुमंतरायाला वाटलं काय हनुमंत महाबळी, अडी रावणाची जाळी नाही का. मग हनुमंतरायानं ते उचलून फेकावं म्हणून पायाचा प्रयत्न केला, त्याला काहीच होईना ना, अजिबात हालाना ना. आणि मग भरपूर प्रयत्न केला, पण आता ते भगवान परमात्म्यानं त्याची प्राणप्रतिष्ठा केलेली. विठ्ठला 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 मग आता तुझ्यावाले बी इथं दोन्हीची प्राण प्रतिष्ठा केली, त्याला नाव दिलं रामेश्वर. विठ्ठल रामाचं बी नाव आहे आणि ईश्वराचं म्हणजे भोले बाबाचं नाव आहे रामेश्वर. ज्योतिर्लिंग आहे ना स्पेशल. म्हणजे असं ह्या दोघांना एकामेकाशिवाय करमत नाही महाराज. म्हणून भगवान भोले बाबा स्वतः रामनामाचं महत्व सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. शिव सांगे गिरिजा प्राते, शिव सांगे गिरिजा प्राते, शिव सांगे गिरिजा प्राते, शिव सांगे गिरिजा प्राते, शिव सांगे गिरिजा शिव सांगे गिरजे प्रती. भगवान शंकर गिरजा म्हणजे पार्वती मातेला सांगतात. काय नाव आहे महाराज हल्लीच्या काळात ठेवते का कोणी गिरजा नाव. नाथबाबांनी ठेवलं होतं हो. ठेवलं होतं ना गिरजा. काय नाव आहे महाराज. शिव सांगे गिरजे प्रती काय राम राम नामे उत्तम. भगवंतानं सांगावं नामाचं महत्व देवाना. आपल्याला तर गरज आहे त्याच्यावाली महाराज. काय नामाची शक्ती कलियुगामध्ये. सगळ्या संतांनी आपल्याला नाम सोडून काही सांगितलं का. सगळे गाथे पा सकल संत गाथाय महाराजांनी. सकल संत गाथाय. जेवढे काय महाराष्ट्रात संत असतील सगळ्या संतांचे अभंग एकत्र केले. त्यावेळेस 1200 रुपये किंमत होती. आता काय संत असो सगळ्या संतांनी एकमुखानं सांगितलं कलियुगामध्ये
दुसरे साधनं बाद झालेत. दुसरे साधनं औषधावर लिहिलेलं असतं पहा, निर्माण जे वेळ त्यावेळेस एक्सपायरी डेट असते त्याच्यावाली असते ना, चालत नाही पुढं ती साधन. आणि माऊलीनं तर घटनाच बदलून टाकली. योग याग विधी येणे नोहे वायाची उपाधी. कलियुगामध्ये तुम्ही ह्या अवघड साधनाच्या बाबा नादी लागू नका. आता आम्ही चांगदेव महाराजांचं चरित्र वाचलं. सामान्य का ते अवघडी लई. सर्वसामान्य माणूस योग करू शकतो का? पण योगच करतो. नाम योगीच आहोत आपण. नामाचं जे फल आहे, नामाचं फल आणि योगाचं फल एक आहे ना. फल महत्वाचं आहे ना, पोट भरण्याशी मतलब आहे ना आपलं. समत्व चित्ताची हेची सार जाण योगाची. योगाना जी फलप्राप्ती आहे ती भगवंताच्या चिंतनाची प्राप्ती. काय नो हे केले का चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरे. योग याग तपे केली तयाने अमोपे, म्हणून जपा. सांगे सांगे तुका नाम घेता. आणि पांडुरंगाच्या नामात रामनामात भेद नाही महाराज. काय ते वेगवेगळं वाटतंय. परत लईच अवघड खेळ कलियुगामध्ये. रामनामच काहीच हे केलं. रामनाम गोड आहे महाराज. नाम चांगले चांगले माझे अवतार त्याचेच आहे ना. देवाशे कोण ऐकावा ते सगळे त्याच्यामध्ये ते एवढे चरणाचा अभंग आहे. आपण ते कागडे शेवटी म्हणतो, काय म्हणते त्याला. देवानच सगळे हे केले. राम अवतार त्याचा, कृष्ण अवतार त्याचा, वराह वामन परशुराम आणि तूच झाला म्हणले हे सगळं बागुल. पण हे रामायण घेण्याकरता स्वर्ग मृत्यू पाताळ हे सगळे तिन्ही तळातले आले होते ना. आम्हाला रामायण द्यायचं म्हणजे मग त्याची वाटी केली ना, 3 वाटी सगळ्यांना. आणि वाटी करून द्यायला भोले बाबा. सगळ्यांना सारखं रामायण हे करून द्यायचं ना. वाल्मिकी रामायण बरं का, मूळ जे रामायण वाल्मिकीनं शतकोटी रामायण लिहिलेलं आहे. शतकोटी. त्याच्यानंतर मग सगळ्यांनी थोडं थोडं त्याच्यावर हे केलेलं आहे. प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळं रामायण आहे. कारण त्याची नावं कधी कळाले आपल्या रामानंद सागरनं अभ्यास केला तेव्हा आपल्याला कळाले. अख्खे रामायण वाचले त्यांना. एवढ्या विश्वामध्ये जेवढे असतील ते आपल्याला तोपर्यंत नावं माहिती नव्हती. रामानंद सागर त्यांना अख्ख्या रामायणाचा अभ्यास केला. तसं रामायण हे करता येत नाही. कुणी त्याच्यावर हे करू शकतं, काही घडू शकतं, थोडी जरी चूक झाली तरी. कारण ते आपले धर्मग्रंथ आहे. त्यांना अख्खे ग्रंथ वाचले तेव्हा आपल्याला काही रामायणांची नावं माहिती झाली. स्टेट बदलली का रामायणाचं नाव बदलत आहे, भाषा बदलती. आणि मग हे मूळ जे रामायण आहे शतकोटी रामायण आहे. आणि मग हे सगळं
वाटून दिलं सारख्या प्रमाणामध्ये. काही एक श्लोक उरला, त्याचे पुन्हा काही असे वाटून दिले आणि उरले फक्त 2 शब्द. अख्ख्या रामायण शेतकुटीमधून काय उरले? 2 अक्षर उरले. बोले बाबा म्हणे आता सगळं वाटून दिलं, मग मी मोजायचं काम केलं, एवढं काम केलं, मला काहीतरी त्याची फी नको का म्हणले. एवढं मला देऊन टाका. ती हे 2 राम अक्षर आहे. विठ्ठल सगळे संत सांगतात काही थोडं बहुत लागत गोड शेवट का राम राम स्मरण. काय नाही जरी नामस्मरण केलं शेवट म्हणावंच लागत. राम नाम सत्य हे. राम नाम सत्य है. त्यांना बिचाऱ्यांना नसलं गेलं तरी तुळशी आणावंच लागायची, नसली माळ घालेल तरी आणावंच लागायचं शेवट. आता तो विधी आहे आपला, चांगला आहे. आता तरी पवित्र होईन बिचारा. तुळशी पवित्र आहे ना. आणि नाही तो म्हणला पण ते खांदेकऱ्यांना बाकीच्याला तरी म्हणावंच लागतं ना. राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे. त्यावेळेस नामाचं महत्व कळतंय महाराजाला. आणि जर असतानाच राम नाम जर घेतलं तर अवलेना सुद्धा सगळ्यात मोठं कोर्ट म्हणलं नाही का. राम कृष्ण नामी हे दोन्ही साजिरी हृदय मंदे संसार बंधन तोडा. काय होतं नामस्मरणाना करून पाहायला पाहिजे, मग सांगायला पाहिजे. उगाच आपलं सांगून मजा नाही. स्वतः केलं मग सांगितलं. संतांनी नामस्मरण इतकं घेतलं, इतकं नामस्मरण केलं. ढेकूर जेवल्यावर येतो का अगोदर येतो? जेवल्यावर येतो. आता देऊन पहा बरं. नामस्मरण केलं तर त्याचं महत्व कळलं ना आपल्याला. 13 कोटी जर नामस्मरण झालं ना रामनामाचं, 13 कोटी बरं का, कोटी 13 कोटी जर नामस्मरण झालं तर भगवंतांना वरदान दिलेलं आहे दासबोधामध्ये, मी त्याला सगुण दर्शन देईन. विठ्ठला विठ्ठला. किती करावं लागेल? लय करावं लागेल. त्याला काहीच गोड नाही लागायचं. मग त्याला जर नामस्मरणाची लागल्यावर उठला का माळ हातात घेणं भगवंताचं नामस्मरण. त्याला असं वाटतं आपलं शरीर पडायच्या अगोदर आपलं 13 कोटी झालं पाहिजे. कारण याची काही गॅरंटी नाही ना. गॅरंटी याच्यावाली क्षणभंगूर नाही बरं.
मन नाही लागत. त्या तिथं भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन नामस्मरण बसायचं. पाहू कसं मन नाही लागत. 2 तास जाऊन बसायचं तिथं. अहो मन का नाही लागत? काही जागा अशा सांगितल्या पॉवरफुल ज्याचं मन नाही लागत ना. 6वा अध्याय पहा ना. भगवान शंकराचं स्थान असावं म्हणले. एखादा साधूचा मठ असावा का जिथं साधूनं तपश्चर्या केलेली असते. एखादी समाधी असावी. अशी 4 स्थानं सांगितलेले. अशा ठिकाणी जाऊन नामस्मरण करायला गुढी लागूच तर अंतःकरण शुद्ध होस तर. मग एकदा सोपं झालं का अंतःकरण शुद्ध झालं का मग एकदा गाडी उतारा लागली ना. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन उपाय लाभाचे महालाभ पुकासाठी. तो खरा लाभ जीवनामध्ये प्राप्त होतो. काय करता नामस्मरण? काय करत नाही. नामस्मरण पुण्य प्राप्त करत असतं. अगोदर सुरुवातीला नसू द्या माळ जरी नसली जर नामस्मरण केलं तर पुण्य प्राप्त होतं महाराज. आणि ते पुण्य आपल्याला बरोबर योग्य ठिकाणी नेऊन घालतं. काय करतं पुण्य? पुण्य फळले बहुत इथले पोलीस मुंबईपर्यंत पोहोच करतात. तिथे लगेच तिथे वेगळे पोलीस तिथपर्यंत नेऊन तसं हे पुण्य तिथपर्यंत पोहोच करतं आपल्याला. कुठपर्यंत? उजळले भाग्यात अवघी चिंता वाढली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी. म्हणजे पुण्य फळाला आला महाराज. पुण्य फळले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो काय सान संत चरण पावलो. त्या तिथं गेला का मग आजी फिटले माझे कोढे. तिथं कोडच सुटत असत विठ्ठला. नाम म्हणजे देव. देवामध्ये किती शक्ती आहे. देवामध्ये मूळ जो देव आहे जे रामा नामामध्ये काय शक्ती आहे महाराज. म्हणजे भगवंताचं नामामध्ये जेवढी शक्ती आहे ना. हनुमंतरायाचं सारखं नामस्मरण चालू आहे ना महाराज. काय हनुमंतरायाला कधी अडचण आली का? आली रामायण अख्खं रामायण पहा. सारखं राम नामाचं चिंतन. भगवंता जवळ गेलं तरी रामनामाचं चिंतन. एकदा प्रभू म्हणले अरे माझ्या जवळ आलो काय नामस्मरण करतो म्हणले. आता मी आहे ना इथं प्रत्यक्ष राम इथं आल्यावर कायला नामस्मरण करतो म्हणले. तू याचं सारखं चालूच. देव त्याला म्हणले तू येड्यावानी करू नको.
मी माझ्यापासून लांब असताना कर ना तू नामस्मरण, पण मी जवळ आलो मा नामस्मरण काय करतो त्यावेळेस हनुमंतरायचं उत्तर आहे, तुम्ही काय म्हणले फक्त एवढी अयोध्याच उद्धरली म्हणले. तुम्ही काय केलं, एवढे अयोध्येला वैकुंठाला घेऊन गेले होते ना, पण ह्या नामाना सगळ्या विश्वाला वैकुंठ प्राप्त करून दिलं. नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. हनुमंतराय म्हणले तुला काय बाबा तुझ्या नामाचं महत्व कळायचं आम्हाला आहे. नाम किनारे लगाव प्रभूजी नामाच्या सहस्रवरी म्हणजे नामामध्ये फार शक्ती आहे. तर मला असं काही काहींना असं वाटतं कलियुगामध्ये नुसता पैसा पाहिजे, पैसा करता जीव काही करायला तयार आहे, काही करायला तयार आहे पैसा करता. त्याला म्हणा तू नामस्मरण करतो पुरून उरण इतका नामस्मरण केलं तर पैसा भेटल. तेच सांगतात, निळोबर आहे तेच सांगतात, नवे नवे आज जेवढे महापुरुष असतील तेच सांगतात. नामा परते तत्व हे नाम काय करतं महाराज, संत चरणी भावधरा क्षणोक्षण नमस्मरा मुक्ती सायुज्यता वरा हेची करा. घर घालून सत्यनारायण केला महाराज संतांनी. तुम्ही काही करा, तुम्ही ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये कोणाचे लग्न केले, कोणाच्या मुंजी केल्या, काय देव मामलेदारांचं चरित्र पाहिलं, घरदारावर तुळशीपत्र ठेवलं, त्या माऊलीनं तर अंगावरचं सगळं सोनं मोडलं होतं महाराज, सगळं काहीच ठेवलं नाही गोरगरिबा करता. पण तुम्ही काय करा, फक्त भगवंताचं नामस्मरण करा. नामस्मरण जर केलं ना, जन्मोजन्मीचे दुःख विसरायचे. म्हणून जगाचा मालक भगवान शंकर शिव सांगे गिरजे प्रती राम नामे उत्तम गती प्राप्त होत असते. उत्तम गती म्हणजे भगवंत स्वरूपता प्राप्त होत असते. राम म्हणता रामाची होईचे पदवी घेऊन ते स्वरूप प्राप्त होत आपल्याला. स्वरूप राम म्हणजे फक्त मंदिरातला नाही, कैसा हृदयामध्ये वासता सर्व सुखाचा. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम ते स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. देवाचं निर्गुण जे स्वरूप आहे ना, भगवंताचं स्वरूप प्राप्त होतं आपल्याला. एकदम सोपं, मिठाचा खडा आहे आणि तो पाण्यात टाकला आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला तिची गाठ होईल का? तो काय झाला, पाण्याशी म्हणजे हा जीवच शिव स्वरूप होतो. आपण त्याचेच अंश असू. मुक्त होता परी बळे झाला घेऊन या छंद माझे माझे. मग आपण त्या भगवंताच्या स्वरूपाचं जर चिंतन केलं, मन हे राम झाले, मन हे राम, म्हणजे ते मन राम होऊन जात. झाले राम राज काय उने आम्हासे. झाले राम
साधा चांडाळ असू आधम असू त्याला